नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल. फलटणच्या राजकारणामध्ये शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये करत असताना त्यांच्या पाठीमागे सातत्यानं 3 दशकाहून अधिक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे सुभाष शिंदे, आदरणीय सुभाष भाऊ. आणि याच सुभाष भाऊंचं ग्रामीण भागातील शिंदेवाडी गावातून फलटणमध्ये ज्या निवासस्थानी संपूर्ण सातारा जिल्ह्याचं सूत्र हलायची, फलटण तालुक्यातून ग्रामीण भागातून एक विश्वासानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या विचाराचा जो कार्यकर्ता होता, तो हक्कानं फलटण तालुक्यामध्ये त्यांचं जे निवासस्थान आहे जिद्द, ह्या जिद्दवरती सातत्याने 30 ते 35 वर्ष येत होतं. आज भाऊ हे जे व्यक्तिमत्व होतं, त्या व्यक्तिमत्वाभोवतीच फलटण तालुक्याचं राजकारण फिरताना दिसायचं. सामान्यातील सामान्य व्यक्तिमत्व एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस फलटणच्या दोन्ही प्रस्थापित घराण्यांच्याकडून नाकारला जायचा, त्याला हिडीसपिडीची वागणूक भेटायची, त्यावेळेस त्याची समजूत काढण्यासाठी भाऊ नेहमीच अग्रेसर होते. राष्ट्रवादी सुरुवातीपासून, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत राहणारे, म्हणजे पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असणारे भाऊ, त्यांचं हे निवासस्थान. आणि त्यांच्यानंतर आज अजित पवार गट वेगळा झाला, शरद पवार गट वेगळा झाला, परंतु पवारांचे निष्ठावंत असणारेच भाऊ आणि त्यांचेच चिरंजीव चेतन भैया आणि त्यांच्या भाऊंच्या सुनबाई प्रतिभाताई यांनी अजित पवार गटाचं काम हाती घेतलं. विचाराला न सोडणारे निष्ठावंत हे कुटुंब फलटणच्या राजकारणामध्ये नेहमीच भूमिका बजावताना दिसते. टोकाचा संघर्ष 2 निंबाळकरांच्या गटामध्ये ज्यावेळेस टोकाचा संघर्ष आपल्याला समोर येताना पाहायला दिसतो, त्याच वेळेस ह्याच शिंदे कुटुंबियांची भूमिका ही निर्णायक ठरत असते. स्थानिक स्वराज्य संस्था असो, ग्रामपंचायत असो, सहकारी सोसायटी असो, पक्षवाढीसाठी ह्या कुटुंबाचं योगदान महाराष्ट्रामध्ये पवार निष्ठावंतापैकी कुणीही नाकारू शकत नाही. ज्यावेळेस आणीबाणीची वेळ येते पक्षामध्ये, त्याच वेळेस सुभाष भाऊंचं भूमिका ही राज्यामध्ये निर्णय असायची. कुठेही पवारसाहेबांचा कार्यक्रम असेल तर तिथं सर्वात अगोदर उपस्थित असणारे सुभाष भाऊ. आज त्याच निमित्तानं आज जिद्दच्या आपण बाहेर उभे आहोत, कारण प्रतिभाताई यांच्यावरती फलटण तालुका महिला आघाडीचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी याच पवार कुटुंबियानं फलटण तालुक्यामधून दिलेली आहे. आणि आज त्याच प्रतिभाताईंच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील महिला पदाधिकारी यांच्या निवडी होणार आहेत. नक्कीच आपण थोड्याच वेळात निश्चितपणे त्यांची दुसरी पिढी, भाऊंची जी दुसरी पिढी आहे, त्यांच्या हातामध्ये ही जबाबदारी गेल्यानंतर कशा पद्धतीनं, जसं भाऊंनी निष्ठेनं काम केलं, भाऊंनी पक्ष वृद्धीचं काम केलं, पवारसाहेबांचा जो यशवंतरावांचा जो विचार होता तो तळागाळापर्यंत रुजवण्याचं जे काम आहे जे भाऊंनी केलं, कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठल्याही पदाची अपेक्षा, कुठल्याही प्रॉपर्टीची अपेक्षा, संपत्तीची अपेक्षा न ठेवता, गुन्हेगाराचा एकही डाग त्यांच्या कपड्यावरती लागलेला दिसला नाही. शिवाय वैयक्तिकरित्या पाहायला गेलं तर कोरोना काळाच्या अगोदर मराठा आरक्षणाचा जो राज्यामध्ये डोंब उसळलेला होता, तो डोंब फलटण तालुक्यामध्ये तर सगळ्यात प्राथमिक स्वरूपात, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा फलटण तालुक्यात उसळलेला होता. आणि त्या काळी शरद पवार साहेबांची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती. देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे राज्याकडून पाहिलं जात होतं, देशातून पाहिलं जात होतं. आणि हा जो मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाचा उद्रेक जो झाला होता, तो उद्रेक शांत करण्यासाठी पक्षापुढे कुठलाही पर्याय नव्हता, परंतु भाऊंनी स्वतः एक सर्वसामान्य मराठा समाजाचा प्रश्न म्हणून त्यात हिरिरीने भाग घेतला. निश्चितपणे पवार गटाला सर्वसामान्य मराठा समाज जो आहे तो नेहमीच खांद्यावरती, अंगाखांद्यावरती खेळणारा असा हा जो मराठा समाज आहे, त्याच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी भाऊंनी सातत्याने 40 दिवस आंदोलनाचा जो मार्ग मराठा समाजानं स्वीकारला होता, त्याचं नेतृत्व फलटण तालुक्यातून केलं. म्हणजे इथे जात, धर्म, पंथ ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी
जे भाऊ सर्वसामान्यात मिसळत होते, त्याच भाऊंची दुसरी पिढी आणि विशेषतः महिला आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या प्रतिभाताई यांच्यावरती एक खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. आणि आज त्याच महिलांच्या निवडी जाहीर होतील, आपण परत भेटणार आहोत. ह्या निवडी ज्या आहेत त्यामध्ये कोण समाविष्ट झालेले आहे, कोणावरती ताई जबाबदारी टाकतायत, कारण ह्या निवडीच फलटण तालुक्याचं येणाऱ्या काळातील नेतृत्व ठरवतात आणि निर्णायक भूमिका ह्याच कुटुंबाच्या मार्फत जी घेतली जाते तीच फलटण तालुक्यामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाते. मी प्रमोद सस्ते, प्रगती चळवळ यूट्यूबला आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहत राहा प्रगती चळवळ.